जरा 2 दिवस जास्तचा राहिला असता तर काय झालं असतं? अहो आई तसं नाही ना, आता ड्युटीवर जावं लागते ना मला. का रे, पहिले तर जायचं तू इथून. अहो आई आता तिलाही टाकलंय ना स्कूलमध्ये, तर तिची स्कूल जाईन ना मग. आणि कसं ते बरं राहते स्कूलमध्ये गेली तर. आता कोणती एवढी मोठी झाली आहे रे ते? 5वा 6वा वर्ग असला तर काहीतरी. आई तसं नाही चालत, काय करत असं रे ते? डब्बा असतं खाते स्कूलमध्ये जाऊन. तसं नाही राहत आई ते. नाही, तुले मितालीनं शिकवलं ना, म्हणून तर तू ऐकत नाहीये. नाही ना आई, ते कायले शिकवणार आहे, ते काही नाही बोलली. बोलली नाही तर काय, नाही तर तू शनिवार रविवार असला की बरोबर यायचा. आता तर यालेच पाहत नाही. आई इकडे आलो की मग पाणी चेंज होऊन जाते, आणि मग पाणी चेंज झाल्यावर ते बिमार पडते, म्हणून येत नाही गावले. नाही तर याले काय आहे बाई. हा काय, बरं आहे ना, तुम्हाला जसं पटते तसं करा. मी काही म्हणत नाही बाप्पा, तूही तसाच वागायला लागला. आई तुला नाही म्हणतो का मी, हा येऊन राहा ना तिथं आमच्या जवळ. बापा, मी एकटी असती तर आली असती. त्या बाबाचं कोण करण? त्यांले तर हातात पाहिजे सगळं. आता तू असंही आहे आणि तसंही आहे, तुम्हा दोघायले म्हटलं मी चला तिथं राहिले, ऐकत नाही तुम्ही. बरं 2-4 दिवसाकरता या, आता नाही बाबा येत नाही तर तू ये. हाव रे, ते बाबा तर कसे रिकामेच आहे. त्यांना शेतीचं पाहा लागते, घरचं पाहा लागते. आता आई तू असंही आहे आणि तसंही आहे. आता 4-8 दिवस राहिले आली तर बाबा काय नाही म्हणणार आहे का तुली? हा आता दीपा आहे, राहुल आहे, करून घेते ना. तसं नसते बाबू, जा बापा, तुम्हाला काही रोखत नाही मी. आपलं हेच म्हणणं आहे, सणाले येले त्याले याले पाहिजे, बरं वाटते. अरे आम्ही या तिथपर्यंत या, मग कोण म्हणते तुम्हाला या म्हणून? आई तू सांग, तू अशी म्हणतो तशी म्हणतो, मला याली इथून राहिले काही प्रॉब्लेम नाहीये, पण नोकरीच्या कारण गेलो ना मी तिथं, आणि याले जायला काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. मी करतो ना अपडाऊन, त्यात काही हे नाहीये. रोजचं काय 1 घंटा लागत जाईन, दुसरं काय आहे. रे मी तसं नाही म्हणते तुले, पण सण गिन असला तर 4 दिवस तरी आले पाहिजे ना तुम्ही. आता तू नोकरीवर जातो, काय करते ते मिताली? घरीच तर राहते. आता आई जे गोष्ट आहे ते मी बोलणार नव्हतो, पण आता बोलतो. काय बोलायचं ते बोल ना. अहो आई तू सांग, आम्ही येतो इथं राहतो, ठीक आहे, पण तुम्ही एक खोली देत नाही आम्हाला. आम्ही आलो की तुम्हाला हॉलमध्ये येऊन राहा लागते, आम्ही तुमच्या बेडरूम मध्ये राहतो. मग काय झालं त्यात? आई तुम्हाला आवडत असल, पण आम्हाला नाही पटत ना ती गोष्ट. आता पहिल्याची गोष्ट वेगळी होती आई. आता राहुलने खोली करून दिली नेमबंदी, आम्ही तर एवढ्या वर्षापासून इथं. मग काय म्हणणं आहे, 1-2 खोल्या अजून बनवून घ्या ना, जे आम्ही आलो तर 4-5 दिवस राहता येते. अरे ते बाबाले मागच्या वेळेसच बोलले मी की आता खोली एक कमी पडेन आपल्याला, तर एक बनवून द्या, तर तुझे बाबा ऐकले नाही. त्या बाबाले तर मी मागच्या वेळेसच म्हटलं, तुझे बाबा बोलत होते की आताच खर्च झाला आणि आता काही बनवत नाही, ते कोणते एवढ्या दिवस राहतात, राहिले तर आपला बेडरूम देत जाऊ त्यांना. अहो आई ते बरं नाही वाटत ना, ते झोपली असते आणि तुम्ही तिकडनं बाथरूमला जाते, बरं वाटते का मग ते? आता काय करतं बापा, तिथूनच ते बाथरूमचा दरवाजा दिलाय तो. हा सांगतं बरं तू आता. म्हणून म्हणतो आई की तुम्हाला अडचण झाली नाही पाहिजे ना, आम्ही आले तर कोणाला अडचण नाही झाली पाहिजे घरात. हा तुम्ही 1 खोली काढा की 2 खोल्या काढा वरतं. एक तर काढलीच ना राहूसाठी, तर मग आमच्यासाठी काढायची होती. अरे त्या बाबाले बोलले की तो किराणा मालाचं सामान भरून ठेवलाय त्या खोलीत, तर ते खोली खाली करून तरी द्या, तर तुझे बाबाही ऐकत नाही. ते बाबा म्हणते मी दुकानाचा माल कुठं ठेवू. तिले तर मी मागच्या वेळेस बोलली की बाई आता हे एवढं करून राहिलो तिच्याकरता, तर तुले राग नाही आला पाहिजे. ते तर बोलली की नाही आम्हाला काय राहणं लागत इथं, आमचं आहे म्हणे अमरावतीले घर. आई आम्हाला काय नाही आलो तर आम्हाला काही लागत नाही इथं खोली, पण आलो तर मग लागणच ना. आणि नेहमी नेहमी चला गावले चाललो, घेतले 4 कपडे की चाललो, असं नाही झालं पाहिजे ना आई. इथं कसे नेहमी इथं घालायचे कपडे ठेवले म्हणजे आणायचं टेन्शन नाही. हाव रे, मला सगळ्याच्या भावना कळतात, पण काय करू तू सांग. मय कोण ऐकते तू सांग. त्या बाबांना कधी ऐकलं का मय? मी जे म्हणतो ते त्यांच्या मनात येते तसं करते ते. मी मागच्या वेळेसच बोलली त्यांना, पण ऐकलं नाही ना त्यांना मय. आपल्याला काय आहे म्हणते, आपण कुठेही झोपलं तर काही फरक नाही पडत म्हणते आपल्याला. आई फरक पडायची गोष्ट नाही आहे. मग काय म्हणणं आहे, कोणाची गैरसोयनी झाली पाहिजे. अहो आई 4 पाहुणे आले तर मगही आपली गैरसोयनी झाली पाहिजे ना. आम्ही तर काही राहत नाही, सपोज इथं पाहुणे रावणे आले तर झोपतील तिथं. हाव रे, तू येई बरोबर आहे. म्हणा लागन ते बाबाले काय म्हणते तर. ऐकते ना आई ती बाबा, म्हण ना त्यांले लावून द्यायला लाव त्यांले लोकर सोकर काम, म्हणजे दिवाळीपर्यंत बनवून जाते. हाव रे, पाहतो ना काय म्हणते तुझे बाबा. तर जात आहे का मग आज तुम्ही? हा हिची तयारी झाल्यावर निघतो. मग अजून उद्या ड्युटीवर जायचं आहे ना आई. आता 1 दिवसाची सुट्टी काढली होती. ये ना आई. पाहतो ना बापा. आता दीपाच्या भरोसे कसं घर एकटं सोडता नाही येत, तिले काही अजून समजत नाही. आई तू सोडणार नाही,
तिथपर्यंत तिला समजणार नाही. हो ते तर आहे रे, पण काय करतो सांग. त्या बाबाचं कसं आहे, थोडंसं इकडे तिकडे झालं की लगेच बोलून बसतील. त्याच्याकरता त्यांचा दिमाग शांत ठेवा लागते. हो, बाबाचाही कधीपर्यंत स्वभाव तसा राहणार आहे काय माहिती. झाली का मिताली तयारी? झालीच आहे माझी तयारी. हो, मी फ्रेश होऊन येतो, मग जाऊ. हो चालेल. आई अशा का बघत आहे माझ्याकडे? कुठं गेली दीदी? आहे ना दीपाजवळ, येते ती. हाव काय, मस्त शिकवतो तू. काय आई? काय नाही, मस्त शिकवतो म्हटलं तू. आई काय शिकवलं मी? हाव काय, चांगलं आहे ना. आई सरळ सरळ बोला, काय बोलायचंय तुम्हाला? तर मला नाही कळत आहे ते. तसंच राहते ते. ताई ही दादाजवळ गेली. हाव काय, ठीक आहे ना. मस्त आहे ना तुमचं, मस्त चाललंय. हा मस्त आहे ना. माय पोरायले माझ्याजवळ दूर करते तुम्ही. काय बोलत आहे तुम्ही? काय केलं? काय झालं आत्या? काय होणार आहे बाई, मस्त आहे ना. माय पोरं बोलायला लागले, पहिले काही बोलत नव्हते. आई तुम्ही नेमंदी सांगा, काय झालं? काही चुकलं का माझं? चुकलं असेल तर सांगा. नाही हो, तुमचं तरी चुकते. माहीच गलती आहे कोणती, पण तुमची थोडी गलती असते बापा. आई तुम्ही सरळ सरळ सांगा, काय झालं तर? आत्या काय झालं सांगा तर खरं. काय सांगू आता, हिचे फक्त याची इथं नाटकं असतात. काय नाटकं केले? हाव काय, तू काय बोलली की तुला खोली पाहिजे? नाही येतोच तर खरं आम्ही. हा काय आता, तिथून बाथरूमला जा लागते म्हणून तुला पहिलेच बोलले होते मी. जेव्हा वरतं रूम बनवली यांच्याकरता तेव्हाच बोलले होते ना की तुझ्यासाठी पाहिजे का बा. तू काय बोलली होती की मला नाही पाहिजे बा. हो मला थोडी माहिती होतं, पण तुम्ही एक साधी खोलीच मागितली होती ना. ते दुकानाचं सामान भरलेलं आहे, ते खोली खाली करून द्या. बाकी दुसरं तर काही मागितलं नव्हतं. तुम्ही सांगा, इथं आल्यावर दुपारचं झोपायलाही मिळत नाही मला. जरा झोपले असन तर बाबा लगेच जातात तिथून, तर लगेच उठा लागते. हा तुम्ही सांगा. अरे तुम्ही काढले असेल तसे दिवस, पण आम्हाला सवय नाही ना तशी दिवस काढायची. हो बाई, आम्ही तर एका खोलीत राहिलो. हो माझं मान्य आहे, मी पण राहतो एका खोलीत, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण कसं सगळं व्यवस्थित पाहिजे ना. अरे आपल्या घरी आहे ना, तर आपण करू शकतो ना. थोडीशी झोप लागायला लागली की कोणी ना कोणी जातेच तिथून, की अजून झोप मोड होऊन जाते. बरं एक दिवसाचा काही प्रश्न नसतो. तुमचं म्हणणं असते की 4-5 दिवस राहा. मी राहायला तयार आहे ना. मागच्या वेळेस 15 दिवस राहिली मी, तर किती त्रास झाला मला, तरी मी राहिले. तुम्ही बिमार असेल तर मी येतो ना करायला तुमचं. काय करसान बापा, काय माहिती तुम्ही. करतो मी. तुम्हाला म्हटलं तुम्हाला बाळासोबत खेळायचं आहे तर या तिथं खेळायला. नाही तुम्ही ऐकत नाही. तुम्हाला गाव सोडून कुठं जायचंही नाहीये. बरं आम्ही थोडी आमची कामं सोडून इथं राहणार आहोत. हो तू मोठ्या नोकरीवरच आहे ना. मी नोकरीवर नाहीये, पण आता ती स्कूलला जाते ना, तिचं पाहा लागते ना. सकाळी उठून यांचा डब्बा करून द्या. तिथं राहिलं म्हणजे आरामात होते सगळं. इथून ड्युटीवर जायचं म्हटलं त्यांना की खूप वेळ आधीच जा लागते. त्या डब्बा करा, हे करा, ते करा. तुमचं बरोबर आहे, माझी चुकी आहे ना. आई चुकीची गोष्ट नाही आहे. मला काही सगळं नेमबंदीनी पाहिजे ना. खाली चटाईवरही झोपलं तरी चालते, पण कसं जरा नेमबंदीच पाहिजे ना आई. आता पहिलेच एक खोली बनवून दिली असती तर हे झालंच नसतं ना. हाव ना, बरोबर आहे. आता तुम्ही दाखवून द्या ना की सासूची गलती आहे. आई आम्ही तुम्हाला म्हणत नाहीये की तुमची गलती आहे, पण कसं आज न उद्या आम्ही 4 दिवसाकरता येतो, 5 दिवसाकरता येतो, तर पाहिजे ना आई. तुम्ही सांगा, एक ह्या घरामध्ये कबट नाहीये माझं. तुम्ही सांगा ना किती वर्ष झाले मी. आज 6-7 वर्ष झाले माझ्या लग्नाला, पण एक कबट नाही आहे. हमेशा येतो, एक बॅग भरून कपडे घेऊन येतो, पुन्हा जायच्या वेळेस ते बॅग घेऊन जा. असं नाही ना की 4 व्हीलरमध्ये जातो. बरं बाईकवर हे बॅग घ्या, त्या पोरीला घ्या आणि मग जा. कोणाला समजत नाही ही गोष्ट. मग मी बोलणार तर कोणाजवळ बोलणार? यांनाच बोलणार ना की तुम्ही तुमचं नेहमीच आहे असं तसं. मग त्यांना आज बोलले की तुम्हाला. अहो बिचारे, तुले कपाटच पाहिजे होतं तर माझ्या कपाटात ठेवून देस, त्या साड्या लागन तर. तसं ठेवायची गोष्ट नाही आहे, पण कसं सगळ्या दूर आपलं असलं म्हणजे बरं राहते. तुम्हाला त्रास द्यायचं. पहिलेच तर आम्ही येतो तर तुम्हाला इकडे हॉलमध्ये येऊन झोपा लागते. आता तुमचंही वय होत चाललं, बाबांचंही वय होत चाललं. बाथरूम कसं जवळ पाहिजे ना रूमच्या, तुम्हालाही त्रास नाही झाला पाहिजे. आम्ही आलो की बाबा दिवसभर हॉलमध्ये झोपले राहते. ठीक आहे, तुम्ही पण हॉलमध्ये. मग येणाऱ्या जाणाऱ्याला प्रॉब्लेम होते ना. बरं नाही दिसत ना. आहे तर त्या गोष्टीचा उपयोग घ्यायला पाहिजे ना. अरे मला समजते आहे, तुमचंही बोलणं समजते, सगळं काही समजते, पण काय करू सांग. त्या सासऱ्याला पहिलेच बोलले होते मी की अहो पा एक खोली अजून काढून द्या बरं वरतं, पण ऐकत नाही. ते हाय खोली तर त्या दुकानाचं सामान भरलाय. आता काय करू मी सांग. म्हणते माझ्या दुकानाचं सामान कुठं ठेवू मी. त्यांचंही बरोबर आहे ना. मग हे काय म्हणणं आहे, तुम्हाला जे वाटते ते मला डायरेक्ट बोलायचं ना. तुम्ही माय पोरायचं नाही बोलायचं. मला नाही पटत ते. आई तुम्हाला बोलले असते, तुम्ही समजून घेतली असती का आमची गोष्ट? अजून तुम्ही हे केलं असतं. हा त्या बरोबर आहे ना, समजून थोडी घेतलं असतं. आम्ही कोणाला बोलणार तू सांग ना. हो बरोबर आहे तुमचं. ठीक आहे बापा, यायचं असलं तर येत जा, तुमची इच्छा झाली तर, नाही तर राहू देत जा.
काय म्हणू शकतो आपण बरं? आई तसं नाहीये, मी तुम्हाला सांगितलं ना, मी हमेशा करता राहायला तयार आहे, पण मला एक खोली बनवून द्या, मी राहतो. अव तुम्हाला समजत नाही आहे. आताच लग्न झालं, लग्नात पैसा गेला, तुम्हाला घर घेऊन दिलं तिथं, त्यात पैसा गेला. पैसा झाडाला लागते का? आई झाडाला लागत नाही, पण आपण बनवू शकतो ना एक रूम. आणि आता होऊन जाईल ना, मग अजून महागाई झाल्यावर नाही होऊ शकत ना. काय नाही हो, तुम्ही दोघी एक दुसऱ्याची सल्ला करतात आणि तसं वागतात. आतापर्यंत नाही बोलली. आत्या आम्ही कशाला सल्ला करतीन अशा? नाही हो, तुम्ही बसल्या राहते ना, आली हे की आणि फोनवरही चालू राहते तुमचं दोघीचं. नाही मग आत्या आम्ही कोणासोबत बोलत जाऊ? हा, ज्या काही गोष्टी आहेत आता त्या सेम एजच्या, मी सेम एजची आहे, आम्ही एक दुसरी सोबतच बोलू शकन ना. तुमच्यासोबत थोडी मजाक करू शकतो आम्ही. आता काय आम्ही जावाही बोलायचं नाही काय? नाही सांगा त्या आता फोनही नाही करत, मला मीच करतो. हो, तू एक नंबरची आगाऊ आहे ना. आत्या असं बोलायचं नाही. तुला नाही माहितीये किती हुशार आहे ही तर. मग काय करता आत्या, हुशार नाही राहा लागन तर. आता सासूस हुशार आहे तर सुना तर हुशार राहणारच आहे. हो, बरोबर आहे तुमचं. आत्या तुझीच गलती आहे, काही कोणाची गलती नाहीये. मला हा विषय काढायचाच नव्हता, पण तुम्ही त्यांच्या जो का काढला. तुमचंच असते, येत नाही तू बरोबर आहे ना. त्यांच्या मुलीला स्कूलमध्ये टाकलंय तर त्या तिथं राहतीनच ना. इथं थोडी गावात काही आहे. हो, आमचे लेकरं तर काही शिकलेच नाही बा, तुमचे शिकत आहे आता. पहिले तो इथूनच जायचा ड्युटीवर, आताच त्याचं होत नाहीये. आत्या आता राहू द्या, नंतर बोलू आपण ह्या विषयावर. आता ताईले जायचं आहे ना घरी. अगं मिताली, आईनं अशी केली, जा शिधूवाला. हो जाते. येशील दीपा घरी? हो दादा येईन ना. आई तू पण येशील ग? हाव रे इन्न. पाय ना आता 2-3 दिवसात काय होते तर. बाबाला सांग, बाबा काय म्हणतात तर मग मी येईन आणि मग जाऊ आपण घरी. राही 4-5 दिवस तिथं. वाटते तुला पण मग? हो दादा, आत्याला म्हणतेस मी जा म्हणून, आत्याच ऐकत नाही. अगं तिला करमत नाही ना तिथं शहरामध्ये. गावात कसं 4 लेडीज भेटते, बोलते, यासाठी. हो ते तर बरोबर आहे दादा, पण आत्याला न्यास लागते तिथं. कळते बाहेर लोक कसे राहते तर. हो ते तर आहे. आता पाहूनच या लागन बाहेर लोक कसे राहते तर. बघ आई तू बोलून बाबा सोबत काय म्हणते बाबा तर, नाही तर चालते तसं चालन. नाही रे बापा, करा लागन ना लवकर सोकर. जाऊ दे, बाबा जसं म्हणतील तसं पाहू आपण. फक्त तू बोलून बघ, मग बघू. पाहतो ना आता काय म्हणते तुझी बाबा तर, सांगतोच तसं मी तुले. हो आई चालल, काही एवढं हे नको करू. पाहिजो हळूहळू गाडी चालवजो. हो आई चालवतो ना. अरे 4 व्हीलर घेऊन गेला का नाही? हा, 4 व्हीलर घेऊन जाय ना. नाही गाई, काम पडते ना बाबाले. हे आता कसं बॅगी राहते, पोरगी राहते, पावसाचे दिवस. चालते नाही, आता उजिडाचं निघून जातो. अजून रात्र आली की लय किटकं असते रस्त्यानं. हो राहते ना, पोचल्या करजो फोन. हा बाई करन ना. आता ही पोरगी किती वेळ लावते काय माहित. राहुल दुकानातच असन हो दुकानात आहे ना दादा ते. आणि बाबा तर शेतात गेले. सांगशी नाही बाबांना? हो रे सांगतो ना. बाबाला वाटलं की आहे तुम्ही 4-5 दिवस. हाव काय? नाही गाई थांबलो असतो ना, ड्युटीचं काम आहे ना त्याच्या कारण. असं आहे मंडळी, माझी सासू फुगलेली. सगळं समजते माझ्या सासूला, पण येडे बनवून पेढे खाते, दुसरं काही नाही. चला मग आजचा भाग तुम्हाला आवडला असेल नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. कमेंट केल्याशिवाय जाऊ नका. आणि तुमच्या दीपाला असंच प्रेम द्या.